जय राम कृष्ण हरे जय जय राम कृष्ण हरे
दान देगा देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विढळ गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देव महेश्वर गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति त्वद्वातीतं गगन सदृशं तत्त्वमक्षादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुतं नमामि महायोगपीठे तते भीमरथा वरं पुण्डलीकाय दातुमुनिन्द्रहे समागत तिष्ठन्तमानन्दकन्दं ब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार बाबाजी सद्गुरुदास तुका ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लादर पावन घालू चरण शरण शरण हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटामध्ये धावाव्या सुबटा आये महाराज विराजे आये महाराज संताचे माथा चरणावरी साष्टांग हे करी दंडवत मस्तक हे पायावर
बक्षिदान देगा देवा तुझा विसरन भावा गुण गाईन आवडी हिची माझी सर्व जोडी विठाला प्रस्तुत प्राप्त प्रसंगी प्राप्त स्थळी चालू असलेला ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण 16 अखंड हरिनाम सप्ताह गरडाची वाडी वर्ष 16वे वर्ष 16वे वर्ष डोक्याचं ते नाही मला बोलायचं 16व्या वर्षातील एक जागराची सेवा माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आलेली मज पामर आहे काय पण पायीची वाहन पायी बरी आज खरं तर मागणी पर दिवस ही सेवा माझ्या वाट्याला सालाबाद प्रमाणे येते ज्यांच्यातर्फे असते त्यांचे दाजी दत्तू दाजी म्हणजे दत्तात्रय क्षीरसागर सिस्टीम सुद्धा बोलू ना सिस्टीम सुद्धा आमचीच आहे आणि कीर्तनकार सुद्धा त्यांचाच आहे त्यामुळे त्यांच्यातर्फे ही दरवर्षी मला सेवा असते पाहुण्याच्या नात्यानं का होईना पण तरी सुद्धा सगळ्या गावाचं प्रेम माझ्यावरती आहे ऐका कारण इथं आमची भाऊकी पण आहे आमचं मोठं बंधूच आहेत आज त्यांनी सुद्धा त्यांची आज मुलगी घडवली खूप पारमार्थिक माणूस आहे त्यांच्याकरता पहिल्यांदा टाळ्या वाजतात संसार सगळीच करते ते गाड्या पण परमार्थाकरता वेळ काढून आपण त्यात घडवून पुन्हा मुलं घडवणं ही सोपी गोष्ट नाही मी कीर्तनकार आहे पण माझी पोरगी करील त्याची मी गॅरंटी आता देऊ शकत नाही कसं आहे ते संस्कार लागतात ते वातावरणात राहावं लागतं असं नेहमी कारण जीवन हे संगतीवरती अवलंबून आहे खास करून सगळ्यांचंच प्रेम आहे आमचे आबा असतील पवार महाराज हार्मोनियम वादक खास करून आज इथं वेगळंच वातावरण आहे मला वाटत नाही मी गारडाच्या वाडीत आलोय आज खरं वाटतंय मी कुठेतरी पंढरपुरात कीर्तन करतोय म्हणजे आज मला वाटतंय दरवर्षी थोडं वेगळं वातावरण असतं पण ह्यांच्यामुळं खरं तर इथं पंढरपूरला विठोबाच इथं आलाय असं वाटतं असं मी म्हणेन ह्यांच्यामुळं कारण जिथं कीर्तन आहे तिथे देव आहे तिथे कीर्तनाची जागा तिथे पांडुरंग म्हणजे इथं असं वातावरण आहे की देव सुद्धा नाचल आता हे व्यासपीठच नामदेव महाराजाचं आहे नामदेव कीर्तन करी कीर्तन चांग आणि होय अंग हरी या वर्षी जरा टायमिंग बदलले आणि खूप चांगलं टायमिंग आहे कारण खाल्लं की झोपते ती माणसं ते वातावरण चांगलं आहे मी तसा काय बुवा जास्त पडील नाही म्हणजे जास्त वेळ मी कोणाला त्रास कुठल्या माणसाला पुढच्या देत नाही हातानं टाळी वाजवा मुखानं त्याचं भजन करा त्याचं नाम घ्या असं मी कधी म्हणत नाही आणि जर म्हणलोच तर तुम्ही काय वाजवणार पण अगदी खेळीमेळीत कीर्तन करूया खरं तर आज इथं उपस्थित असणारे मृदंगाचार्य गायनाचार्य आमचे महाराज तुमच्याकडे बघून सगळीकडे बघून खूप प्रसन्न वाटलं मला कुठेतरी वाटतंय आता आळंदीचे विद्यार्थी या मंडपात आहेत असं वाटतंय म्हणजे ह्यांनी वातावरण खूप चांगलं केलंय कारण साथ पाहिजे कारण मी गायकच आहे मला त्यातलं थोडंसं कळतं ऐक थोडंसं कळतं मी लेसून येणार तुम्हाला मला त्यातलं काय कळत नाही त्यामुळे मी पक्वाच्या पुढे शायनिंग मारत नाही लागलंय का बघ चढलंय का बघ उतरलंय का बघ हे तसलं मी बघत बसत नाही पक्वाच्या पुढे लय बोलत एकाला राग आला त्यानं माझ्याच हातात दिला तुम्हीच लावा म्हणला आता काय लावतोय मलाच लावा येत नाही उगाच कशाला ज्यातलं कळतं तिथं जावी त्याच्या वंशात तेव्हा कळे अगदी खूप सुंदर कलाकार मंडळी इथं उपस्थित आहे त्यांच्याकरता जोरात टाळ्या वाजवा सगळ्यांना अगदी कळेल पटेल समजेल उमजेल अशा पद्धतीत आज मागणी परत दिवस आहे ही वारकरी संप्रदायाची परंपरा आहे
सुरुवातीला नामपर, नंतर संतपर, उपदेशपर अनेक पद्धतीत बोलता येतं. पण आजचा दिवस म्हणजे मागायचा. आज मागितलं तर उद्या मिळेल, पण आज काय मागावं हे कळावं म्हणून आजचा दिवस खूप महत्त्वाचा. विठाला आज जो अभंग घेतलेला आहे, विश्ववंदनीय संत शिरोमणी साधकाचे मायबाप, वैराग्याचा पुतळा, भक्तीचा झिवाळा, प्रयत्नाची माळ, चैतन्याची चितकाळ असणारे संत तुकाराम महाराज, ज्याच्या घरात नाही घाण, पोटात नाही आण, गावात नाही मान, नेहमी चित्तात समाधान ते तुकाराम महाराज. ज्याच्या घरात मुडकी खाट, फुटका, माट, गळक, ताट, जेणे घातली वैकुंठाची वाट ते तुकाराम महाराज. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुरु, आशिया खंडाचे गुरु, महाराष्ट्राचे गुरु, तालुक्याचे गुरु, तुमचे गुरु, माझे गुरु, हिथून पुढे आपले कीर्तन सुरू. असे असणारे पंचम वेद निर्माते, वारकरी संप्रदायामध्ये कलस्थानी असणारे देहूनिवासी जगद्गुरु तुकोबराय यांचा चार चरणाचा हा अभंग असून, या अभंगाच्या माध्यमातून माझे जगद्गुरु तुकोबराय देवासमोर उभं राहून एक मागणं मागतात. विठाला आबा, या महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही की त्या गावात सप्ताह होत नाही. या महाराष्ट्रामध्ये असं गाव नाही की त्या गावात परमार्थ करणारी माणसं नाही. या महाराष्ट्रात असं गाव नाही की त्या गावात माळकरी माणसं नाही. ऐका, आपण हे परमार्थ करतो त्याचं कारण एकच आहे, आपुला तो एक देव करून घ्यावा आणि तेने विना जीवा सुख नाही. जोपर्यंत देवाला आपलंच करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाला काय अर्थ नाही. ज्या दिवशी देव तुम्हाला कळत, ज्या दिवशी तुम्ही देवाला आपलंच कराल, ऐका, त्या दिवशी जीवनात तुम्हाला अडचण येणार नाही. तुम्ही स्वतः येऊ शकता, स्वतः थांबू शकता, स्वतः जाऊ शकता. ऐका, देव प्रत्येकावरती कृपा करण्याकरता तो विटेवरती उभा आहे. आपण त्याच्या भेटीला जातो, त्याची भेट घेऊन येतो, तो द्यायलाही तयार आहे. आपण त्याचं भजन करतोय याचा अर्थ तो आपल्याला देणार आहे. घेशी तेव्हा देशी ऐसा असशी उदाहरण. तो देणारा, तो दाता ना, ऐका, तो दाता आहे. त्याच्या जवळ जेवढं दातृत्व आहे तेवढं या विश्वात कोणाजवळ नाही. तो द्यायला बसलाय, पण काय मागावं आपल्याला कळलं पाहिजे. ज्या दिवशी मागणं आपल्याला कळलं, ऐका, त्या दिवशी आपल्या जीवनातून आपण सुटलो. आपल्याला पुन्हा जन्माला यावं लागणार नाही, राहावं लागणार नाही, वेळ संपली की जावं लागणार नाही. येणं जाणं जर चुकवायचं असेल तर आपण त्याची भक्ती केली पाहिजे. त्याची भक्ती करून त्याला काय मागितलं हे कळलं पाहिजे. काय मागावं हे कळण्याकरता संत महात्म्याने अभंगाची रचना केली. आपण देवाजवळ जातो, पण आपलं मागणं असं आहे की आपल्या मागण्यामुळे आपल्या जीवनात फक्त दुःख आहे. संतांचं मागणं असं होतं की ज्यावेळी भगवान परमात्म्यासमोर माझे जगद्गुरु तुकोबराय उभं राहायचे त्यावेळी देव खाली मान घालायचे. का? कारण डोक्यावरती ऋण झालं होतं. तुका म्हणे सेवा ऋणी करुणी ठेव सेवा. ऐका, म्हणजे एवढं डोक्यावरती देवाच्या ऋण होतं की देव खाली मान घालायचे. मान खाली घातल्यानंतर न इलाजानं सहज आपल्या मुखातून शब्द देवाच्या बाहेर पडायचे, महाराज सार सतत येत आहे, जर महिन्याला येत आहे, जर वर्षाला येत आहे, काहीतरी मागाव. ऐका, महाराज म्हटले, देवा तुझी इच्छा असेल तर माझं एक मागणं आहे, मला एक देहेची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. मला जर द्यायचं असेल तर तुझा विसर होऊ देऊ नको. ते कसलं मागणं? देव विचारात पडले. 8 पिढ्यांची परंपरा आहे आणि दारात आल्यानंतर मी द्यायला तयार आहे. आपल्याला द्यायला तयार नाही, पण आपण नेहमी मागायला तयार आहे. संतात आपल्यात हा फरक आहे. आपण देवाच्या दारात जाऊन मोकळं कधी येत, नाताची जत्रा दरवर्षीच भरती, पण मोकळं तुम्ही कधी येत. माझ्या पोराचं लग्न, माझ्या पुरीला पोर होती, भाषा करते. ऐका, म्हणजे आपण काय नाही काहीतरी मागितल्याशिवाय येत नाही. संतांच्या मागण्यात फरक आहे आणि तुमच्या आमच्या मागण्यात फरक आहे. देव द्यायला तयार आहे, आपल्याला द्यायला तयार नाही, पण आपण मागत राहतो. देवा जर द्यायचं असेल तर ह्याची दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा. हे कसलं मागणं? विसर न होऊ द्यावा असा जर आशीर्वाद दिला, हे जर देणं मी तुम्हाला दिलं तर काय तुम्ही कराल? काय नाही देवा, गुण गायीन आवडी ह्याची माझी. काय मागणं झालं महाराज? असं काहीतरी मागा नाव. तुमच्या संसाराची राख रांगोळी झाली. देव बोलायचे तुकाराम महाराजांना, संसाराची राख रांगोळी झाली, बायको उपाशी मेली, एवढी परिस्थिती वाईट आहे, काहीतरी माग. व्यवहारात संसारातल्या माणसं जी मागते ते तरी मागा. परमार्थ करणारा माणूस मुक्ती मागतो, संसार करणारा माणूस पैसा मागतो. काय मागतो? पैसा मागतो. असं काहीतरी मागा ना. ते मी कधीच पाण्यात बुडवले, मला त्याची अपेक्षा नाही. न लगे मुक्ती आणि संपदा. द्यायचं असेल तर संतांची संगत दे. का बरं संतांची संगत दे? न लगे मुक्ती नको, संपत्ती नको, धन नको, काय नको, संतांची संगत का?
कदाचित मी जर तुला विसरलो तर संत मला जाणीव करून देतील की हा जगात सोडवणारा फक्त तो आहे. संत मला जाणीव करून देतील. मी पुन्हा तुला तुझी आठवण करीत राहील. मी तुला विसरणार नाही. आणि संतांच्या सानिध्यातच तो आम्हाला कळतो. संतांच्या सानिध्यातच खरं सुख आहे. मग संतांच्या सानिध्यात संत संगत जरी दिली तर पुन्हा तुम्हाला जन्माला यावं लागेल. आणि जन्माला घेणं सोपी गोष्ट नाही. जन्मताना दुःख आहे. जन्मताना काय तुम्ही तर हात जोडून सांगितलं आम्हाला महाराज, एक वेळ काय आईच्या उदरात दुःख आहे देवा बाहेर काढ, मी तुला नवस करतो. तुम्ही तरी सांगताय ना दुःख आहे, जन्मताना दुःख आहे, तुम्ही पुन्हा म्हणताय मला जन्माला घाला. घाला पण कसं? तू का म्हणे गर्भवासी सुखे घालावे, घाला जन्माला, पुन्हा जन्माला यायला मी तयार आहे. पण का? गुण गाईन आवडी याची माझी सर्व जोडी. घाला अभंगाचा सरळ सरळ अर्थ तुमच्या लक्षात आला. आता पंगत बसली तरी ऐका. आज मागणी पर दिवस काय मागाव हे कळलं पाहिजे. बरं, मागत असताना 3 पद्धतीत मागितलं जातं. कसं मागितलं जातं? 3 पद्धतीत. एक तर माणसाला गरज असली तर मागितलं जातं. दुसरी परंपरा असेल तर मागितलं जातं. 3 नंबर स्वभाव असेल तर मागितलं जातं. एखाद्याचा स्वभावच असतो मागण्याचा. द्या की काका 10 रुपये तरी दे, 10 रुपये तरी. एखाद्याचा स्वभाव असतो. बरं, एखाद्याचा गरज असेल तर मागितलं जातं. उदाहरणार्थ एखादा तुम्ही घर बांधायला काढलं, 10 लाख रुपये घराला खर्च आहे. त्यावेळी तुम्ही 8 लाख रुपये तुमच्या जवळ पैसे आहेत, 8 लाख रुपये आहेत जवळ, पण 2 लाख कमी पडतात. तर तुम्ही गावात पुन्हा तरी म्हणता तेवढं 2 लाखाची मदत करा, घराला पैसे कमी पडतात, देऊ पुन्हा आम्ही 5-25 वर्षानं. किती वर्षानं देऊ? 5-25 वर्षानं देऊ परत, पण आपलं 2 लाख. गरज असेल तर मागितलं जातं. ऐका, हिथं सप्ताह भरलाय, हिथं गरज आहे, गरज आहे म्हणून मागितलं जातं. थोडीफार मदत करा, देवाचं कार्य आहे. तो का म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य आणि घातली या भय नरका जाणे. अहो, देवाचं कार्य आहे, 100 रुपये तरी देणगी द्या. जेवायला 5 जण येत आहे कार्याला, येता गेला 5 जण, घरातली जेवढी आहे ती तेवढं काढलेली येत आहे, त्याचा 100 रुपये. म्हणजे इथं गरज आहे तिथं मागितलं जातं. परंपरा असेल तर मागितलं जातं. एखाद्याचा स्वभाव मागण्याचा असतो. तुकोबरायना गरज असेल तर मागितलं जातं म्हणावं. तर तुकोबराय जी माणसं, जी व्यक्ती देवाला कधी विसरलीच नाही, त्याला मागायची गरजच नाही ना. जागृती स्वप्न
स्वप्नात देव आहे त्याला मागायची काय गरज आहे. संतांच्या स्वप्नात काय होता, देव होता. म्हणून जाळून संसार बैसोलो अंगणी, संसार जाळणं सोपं आहे. अरे बायको मिली तरी म्हणायची बरी झाली देवा निघाले. बरं वारीला गेल्यानंतर चंद्रभागेच्या तीरावरती गेल्यावर पुंडलिकाचं दर्शन किंवा आंघोळ करून रवळात गेल्यानंतर, ऐका, महाद्वारात गेल्यानंतर नामदेव पारीचं दर्शन किंवा पांडुरंगाचं दर्शन घेतल्यानंतर मंदिराला प्रदक्षिणा मारल्यानंतर काय वारकरी म्हणायचे, महाराज चला ना परत. महाराज म्हणायचे आतापर्यंत होतो कुठे, पांडुरंग ध्यान. आणि वाकरीवरती माघारी यायचे महाराज. कुठे यायचे, महिला मंडळ तुमच्यासाठी कीर्तन आहे. आता इंडिया कुठे थांबतात, वाकरीवरती आले की महाराज वळून माघारी पाहिजे. दादाजी महाराज त्यावेळी मंदिराचा कळस दिसायचा. काय दिसत होता, मंदिराचा कळस. आणि माघारी वळून पाहिलं की महाराजांचा जीव कसा विसवायचा. ऐका, भेटी लागे जीवा लागे महाराजांची. माघारी येताना, परत येताना आपण वारीला चाललोय, वारीला गेलो की पारीचा मिस कॉल येतो, आपण निम्यातून गेलो. ही आपली अवस्था आहे, ही संतांची अवस्था आहे. कशी अवस्था होती, कन्या सासुराची जाय सासुराशी जाय. तुम्ही पहिलं बैलगाडी जायचा ना, ऐ गायदाऱ्यातली एखादी इथं मुलगी असेल नांदायला आलेली, ती कशी जायची, बैलगाडी. आणि यायची कशी, मला माहिती आहे, माझी बहिणीच दिली, मी चालत आलो, त्यावर रस्ता बी नव्हता. ऐका, म्हणजे बैलगाडीत यायचा जायचा. ऐका, कन्या सासुराशी जाय. माहेरून सासरी जाताना
बैलगाडीत जायचा, माग वळून पाहायचा, आपल्या गाव पाहायचा, गावची माणसं, गावचा डोंगर, गावचा रस्ता, गाव पाहता पाहत होता. आणि माहेरवरून सासरी येताना, सासरवरून माहेर येताना सासू पाहायचा, सासरा पाहायचा. पाहत होता का पुढं पुढं पाहत होता. आणि जाताना पाठीमाग पाहायचा. आता ती पद्धत नाही हो, आता मोटरसायकल आली तर पुढे बी बघत नाही, माग बी बघत. हे जर तोंड तिसरीकडेच असतं, पवन चिकीकडे असतं का नाही. पहिला कन्या हा शब्द विचारपूर्वक वापरलाय. कन्या सासुराशी जाय मागे परतून, ही अवस्था आहे कुणाची? महाराजांची. कमी वयात लग्न होत होतं महाराज. कन्याचं पहिलं कमी वयात होत होते लग्न. आताच मुलीचं वय आहे 35, नवरदेवाचं वय 40. हा घोड्यावर बसला किती घोडं सुद्धा असत उतरले बाबा. ते काय सांग, ही अवस्था आहे, लक्षात ठेवा. ज्या व्यक्तीची ही अवस्था आहे त्याला मागायची गरजच नाही. कशा करते? त्यांच्या स्वप्नातच कोण आहे? देव आहे. आपल्या स्वप्नात काय? मनी जे वशे ते स्वप्नी, मनी जे वशे ते स्वप्नी. ऐका, दोघं मित्र होतं, दोघं चांगलं शिकलं, दोघांना चांगल्या नोकऱ्या लागल्या, चांगल्या कंपनी जॉबला लागलं, लाख लाख रुपये पगार होता. पण एकाचं लग्न जमलं, एकाचं जमलं नाही. पण ज्याचं जमलं नाही त्याला दुसऱ्याच्या लग्नात जाऊ नये. पण आता मित्राचं लग्न आहे म्हटल्यावर गेलं पाहिजे. पण लग्नाला गेल्यानंतर असाच मंडप होता. मंडप पाहुणे वराड आलं मलवडीवरून. कुठून आलं? मलवडीवरून. वराड आलं, ट्रक भरून मग पाहुणे आली. बँड सांगितला होता, घोडा सांगितलेला होता. अगदी लग्न थाटामाटात चालू होतं, जेवण चांगलं होतं, सगळी पाहुणे ही सगळी आली होती. लग्न जोरात झालं. कोणाचं झालं? ऐकताय का नाही? का बुका लागले? ऐका, म्हणजे त्याच्या मित्राचं नवरदेवाचं लग्न लागलं. लग्न लागलं की आता ती पद्धत, पहिलं कसं प्रेमानं हार आपलं गाड्यात घालत, काय घालत प्रेमानं आपलं समोरासमोर. आता ती पद्धत नाही. नवरदेवाकडं का कोण असतं? पुरवलं. आणि नवरीकडं पुरवल्या. ऐका, ती पद्धत राहिली नाही. आता आपली प्रेमानं हार घालायची ती नाही. इकडे ह्याने उचलायचं नवरदेव आणि तिकडे नवरी उचलायची आणि लांबून हार टाकायचा. आता नवरदेवाने केलेलं प्रॅक्टिस, त्यानं जसा हार टाकला तसा नवरीच्या गळ्यात पडला. पण नवरी बिचारी गरीब, तिनं जसा हार टाकला तसा बामणाच्याच गळ्यात जाऊन पडला. बामण म्हटलं माझी घरी आहे की. ऐका, कोणाच्या गळ्यात पडला? बरं, हा सगळा खेळ त्यानं बघितला. कोणी? मित्राने. बरं, ह्याचं लग्न लागलं, ते आपल्या नवरीला घेऊन घरी गेलं. हा त्याच्या घरी आला. घरी आल्यानंतर संध्याकाळ झोपला आणि झोपत त्याचं लग्न लागलं. कुठं लागलं? झोपत. स्वप्नात लग्न लागलं. स्वप्नात वराड तीच होतं, बँड तीच होता, घोड तीच, पाहुणे तीच, नवरी दुसरी होती. पाहुणे आली, सगळं काय मिरवणूक. कधी लग्नाच्या आधी मिरवणूक असते. काय असते? मिरवणूक. घोड्यावर नवरीला पण घोड आणि नवरदेवाला पण घोड. पण मिरवणूक गावातून चालू असताना 10 मिनिटात ना लगेच मिरवणूक काढून लगेच पुन्हा लग्न लावायचं असतात. मग 10 मिनिटात त्या गावात एक पोरग घोडील होतं. असं कसं होतं? असं एक पोरग होतं लहान, पण ते जरा खोडील होतं. गावात घोडं नाचत असताना नवरी एका घोड्यावर, नवरदेव एका घोड्यावर. त्यानं घरात दिवाळीचा आटंब होता, तो काढला बाहेर आणि घोड्याच्या पायात आणून लावला. जी जोरात आवाज आला फटाकड्याचा, तसं घोड्यानं जोरात उडी मारली. दोन्ही घोड्यानं उडी मारल्यावर नवरी एकीकडं आणि नवरदेव तशी ह्यानं कुस बदलली आणि खाटवणं खाली. कुठं? झोप येत. पप्या काय झालं? कसा पडला? अगं मला नाही काय झालं, तिला लागले का बघ. मी काय सांगतोय? हे आपलं स्वप्न आहे. कोणाचं? आपलं. संतांच्या स्वप्नात देव आहे. काय? देव सोडून त्यांना कोणती गोष्ट आवडत? ज्यांना देव सोडून कोणती गोष्ट आवडत नाही ते मागतीलच काय? म्हणजे मागायची गरज नाही. एखाद्याची परंपरा असते मागण्याची. महाराज ज्ञानोबराईच्या दारात आज ही आळंदीला गेला तर आता ही मुलं काय? आज ही मधुकरी मागतात. काय मागतात? मधुकरी मागतात. आज ही जोग महाराजाच्या संस्थेत शिकणारी मुलं आहेत, आज ही ते मधुकरी मागतात. आज ही आपण ही मधुकरी मागितली बसुरीला जाऊन. आज ही ती परंपरा चालू आहे. का? ती परंपरा काय आहे? ती गाणगापूर मध्ये गेला तरी तिथं सुद्धा ती परंपरा आहे.
काय मागण्याची परंपरा आहे. एखाद्याचा स्वभाव मागण्याचा असतो. ऐका, गरज नसताना ज्याला गरज आहे तो मागतो. ज्याची परंपरा आहे ते मागतात. एखाद्याचा स्वभाव मागण्याचा असतो. भक्त कोपरायचा परंपरा वेगळी, स्वभाव वेगळा. स्वभाव कोणता? काही मागणे मागणे हे हा स्वभाव आहे. अनुचित वडिलाची रीत जाणतो. या दोन शब्दाला अंडरलाईन करा. रीत ही माहिती आहे आणि आम्ही जाणतो. रीत कोणती? माझ्या वडिलाची मेराची गादेवा, माझ्या वडिलाची मेराची गादेवा, मेराची गादेवा. रीत माहितीये तुझी चरणा सेवा पांडुरंगा. हे देवा तुझ्या चरणावरती जीव देईन, डोका आपण जीव देईन, पण मागणार उपाशी मरेन, उपवासी परणे. परंपरा माहितीये, रीत माहितीये आणि जाणतात. काय लोक रीत माहितीये पण जाणत कायला रीत कळते पण जाणत. बाप कीर्तन करी पोरगा नदीवर मासे धरी. कसे कळते? कळलं का तुम्हाला? बाप कीर्तन करी आणि पोरगा नदीवर. रीत माहितीये पण जाणत कायला रीत ही कळत नाही आणि जाणत ही. एक जणाच एका गावात कीर्तन चांगलं झालं. कीर्तन केलं की एक जण पोरगा पळत पळत आला जवळ. महाराज खूप छान कीर्तन हो, खूप समाधान वाटलं, खूप गोड वाटलं. आणि समोर आला डायरेक्ट एक पुडी काढली खिशातून, लालगी. त्याच्यावर लिहिलं होतं गु ट. त्याला म्हटलं ट आणि खा काढून खा. काय खा? कल असा. समोर आला. अरे म्हटलं काय? म्हटलं आपण आपल्या बापाला घेऊ. आपल्या बापाला मागणं बापाला जे हरी महाराज केलं की बाप जसं बघितला तसं ह्यानं पुढी खाली टाकली, त्याच्यावर पाय ठेवला. म्हणलं बापाला घेत नाही काय? म्हणला लगेच जडवून ठेवली. अहो म्हणला त्यामुळं नाही ठेवली, त्या 2 हाराची शिल्लक आहे.
ही खाल्ल्याशिवाय रागा रीती कळत नाही आणि जाणती नाही. ऐका, संतांना रीत माहिती आहे, ते जाणत होते. आपल्या वाडवडिलांची परंपरा यावा विश्वंभर बुवापासून वारी केली. ऐका, आयुष्य घालवलं आपल्या कुटुंबातल्या लोकांनी, देवाचं भजन केलं, पण देवाला काय मागितलं? मग देवाला कधी मागायची इच्छा त्यांनी बाळगली. हात पसरे जी हात पसरे जी गोड प्रमाण दिलं. टाळ्या वाजवा. तुका म्हणे करी ब्रह्मांड हेंगणे हात पसरे जिने एक त्याचे. हात पसरू नाही, दुसऱ्या समोर कोणा पुढे हात पसरू नाहीत. ऐका, विश्वंभर भावापासून चालत आलेली ही परंपरा. वारी करायची देवाच्या दारात कधी मागितलं नाही. देवाला लाज वाटू लागली. एक दिवस देव खाली मान घालून उभे. रुक्मिणी साहेबांनी विचारलं, महाराज आले, एवढे वारकरी येतात, सगळ्याकडे तुम्ही ताटमानानं पाहता, सगळ्याला तुम्ही दर्शन देता, पण तुकाराम महाराज आले तुम्ही खाली मान घालता? रुक्मिणी साहेबांनी विचारलं. त्यावेळी महाराज म्हटलं, त्यांचं एवढं माझ्या डोक्यावर ऋण आहे, ते मागायला तयारच नाही. छत्रपती शिवाजी महाराजांना दया आली म्हणून महाराज मोहरा पाठवल्या कुठं महाराजांच्या घरी. तरी सुद्धा महाराजांना उत्तर दिलं, आम्ही त्यांनी म्हणा विठ्ठल विठ्ठल. ऐका ना, काय परंपरा जपली असेल. तुम्ही विठ्ठल म्हणा राजे, आम्हाला याची गरज आम्हाला म्हणा बरं. तसं आम्हाला म्हणा बरं. अहो, आम्ही म्हणणार आम्हाला त्याची गरज. ऐका, मी का सांगतो, थोडं वेगळं बोलतो अजून. आबा, या तुम्ही परमार्थ किती चांगला करा, किती संसार चांगला करा, वारुगडकर मंडळी, आता ऐका, परमार्थ सुद्धा पैशानं जर समृद्ध असेल तर तुम्हाला परमार्थात किंमत आहे. जर संसार सुद्धा पैशानं समृद्ध असेल तर संसारात किंमत आहे. ऐकताय ना माझं? सब पैसे के दिल का कोई, जब तक अपने पल्लों में पैसा है तब तक लोग सलाम करेंगे, और अपना पैसा निकल के गए तो कोई मीठा न, जो वरी चिळ नगा तो वरी म्हणती. पैसा असेल तरच बायको सुद्धा प्रेम करणार. भाषा कळते ना माझी? संसारात 5 गोष्टी महत्वाच्या आहेत. अर्था जनो नित्यम, आरोग्यताश, प्रियाचे भार्या, वसस्य पुत्राहा. कळतंय ना? सोपं सांगतो आता. अर्था जनो नित्यम, पैसा असेल तर गावात तुम्हाला मान आहे. प्रियाचे भार्या, ऐका, आरोग्यताश, घर मोठं बांधलंय करोड रुपयाचं तुम्ही, पण तुमचं शरीर चांगलं असेल तर उपयोग आहे. बंगला मोठा बांधलाय पण तुला चालायला येत नाही, काही उपयोग नाही. आरोग्य प्रियाचे भार्या, जिच्या करता रात्रंदिवस कष्ट करून बंगला बांधला, ती बायको तुझ्यावर प्रेम करणारी पाहिजे. असं कळते? आणि ज्या मुलाबाळासाठी तू बंगला बांधला, करोड रुपयाची इस्टेट कमवून ठेवली, त्या पोराने तुम्हाला ग्लासभर पाणी दिलं पाहिजे, तर संसारात अर्थ आहे, नाहीतर संसार सगळा खोटा आहे. ऐका, संत वेडे नाहीत संसार सोडाय. जगद्गुरु तुकोबरायची सावकारकी होती 8 पिढ्यांची. तुकोबराय गरीब नव्हते. दुर्गादेवी नावाचा दुष्काळ पडला आणि होतं ते धन गावाला वाटलं. तुकाराम शेठ म्हणणारी माणसं, तुकाराम शेठ म्हणणारी माणसं तुक्या म्हणायला लागली. जगद्गुरु तुकोबरायांनी हातामध्ये टाळ घेतला आहे का, विना घेतला, चिपड्या घेतल्या, सरळ भंडारा डोंगर घातला. तवा टाळ नव्हता. दगड हातांमध्ये घेतला,
भंडाऱ्या डोंगरावरती गेले आणि भजन करायला सुरुवात केली तर त्या दगडाच्या टाळातून ऐका अभंग येत होता. अभंग बोलत होते. तुकोबाची अमृतवाणी देवाची पताकाणी, तुकोबाची अमृतवाणी देवाची पताकाणी, दगडाच्या टाळामध्ये गायले अभंग, दगडाच्या टाळामध्ये गायले अभंग. तुकोबाची अमृतवाणी देवाची पताकाणी, तुकोबाची अमृतवाणी देवाची पताकाणी, दगडाच्या टाळामध्ये गायले अभंग, दगडाच्या टाळामध्ये गायले अभंग. या अभंगामुळे आबा मला आबा मी घडलोय. हा अभंग मी 1.5 वर्ष गातो. तुम्हाला कधी तालात येत नव्हता. आज मी दुसऱ्याला तालातून गातो. गोरोबाचे मडके घडले मीराबाईचा अभंग आहे. कबीराचे शेले विणले मुक्त देवकीला केले तोडून तुरंग, दगडाच्या टाळामधून गायले अभंग. भजन करायचे. रामकृष्ण हरी जय जय. हरी जय रामकृष्ण हरी. अजून टाळ्या वाजवा. तुम्हाला वाटतंय नाही नाचावं? कुठून नाचा वाटतंय ना? मग शेवटी नाचूचा. जगद्गुरु तुकोबराच्या लक्षात आलं कधी होतं ते धन वाटल्या महिला मंडळ आणि भंडारे डोंगरावर गेले. तिथं भजन करायचे आणि तिथं गेल्यावर लक्षात आलं जन हे सुखाचे दिल्या घेतल्या ते. त्यांच्या नंतर लक्षात आले हे जग पैशावर प्रेम करते. आपल्या या जगात सोडवणारा कोण असेल तर तो आहे. तुका म्हणे तुझं एका चक्र पाणी. मला अजून वेगळं बोलायचंय. लक्ष आहे ना माझ्या मंडळ ग्रामस्थ मंडळी. या जगात फक्त सोडवणारा कोण आहे? तो आहे. हे लक्षात कोणाच्या आलं? संताच्या. म्हणजे संताच्या. आपल्या लक्षात आलं, आजाचे आलं, पंजाचे आलं. म्हणून आजा मेला पंत संताच्या. म्हणून सांगितलं पंढरी वाचून तुला ठाव नाही. सोडवणारा कोण आहे? कोरोनात कोणी सोडवलं? हा कळा होता आमच्याकडे रस्त्यावर. तुमच्याकडे कोणाच? पण जिच्या करता नवरा काम करतोय 20,000 मोबाईल कमवतोय तिनं सुद्धा शाळेत नवरा कोंडल्यावर त्याला कोरोना नव्हता. कुत्र्याला भाकरी कशी टाकते तशी हेन किती 15 दिवस. तेव्हा कळलं तुका म्हणे तुझं. कधी कळलं? कोरोनात कळलं. बरे झालं आजीवारी, आलं आजीवन, नाही पडलं तिच्या आहारी, नाही पडलं तिच्या आहारी. वाचून आलं हे घरभरी, वाचून आलं हे घर. हे म्हणे हरी समर्पण, उद्याचे हरी तुम्हा समर्पण. नाही काय नाही काय माती कधी कळतं वेळ आल्यावर. मला सांगा गरीबाचं घर वेगळं असतं श्रीमंताचं. पहिला मंडळ लक्ष आहे ना. श्रीमंताचा बंगला वेगळा, गरीबाचा ऐका गरीबाचं श्रीमंताचं गेस्ट हाऊस वेगळं, गरीबाचं वेगळं. श्रीमंताची कपडी वेगळी, गरीबाची त्याची गाडी वेगळी, गरीबाची
त्याची बायको वेगळी गरिबाची वेगळीच कितीच जरा गौतमी पाटील वाणी नटल 10,000ची साडी नेसल ह्याच्या पलीकडे काय कर मला सांगा. त्याची गाडी वेगळी गरिबाची वेगळी त्याची कपडी वेगळी गरिबाची वेगळी मग त्याची स्मशानभूमी आता जाता जाता उत्तर घेऊन जा. मौत तेरा तो नेक इरादा है ए मौत तेरा तो नेक इरादा है गरीब हो या श्रीमंत हो सबका बिस्तर तो एक है सबका बिस्तर तो एक है. त्याचा हातरून त्याच्या जागेचं नाव एकच आहे स्मशानभूमी. प्रत्येकाला तिथं जावं लागणार आहे. म्हणून तुकोबऱ्यांच्या लक्षात आलं की त्यांनी भजन केलं काळ सारावा चिंतन काय केलं बा भजन केलं. बरं एवढं भजन केलं देवाला वाईट वाटायला लागलं म्हणून मान खाली घातली. काय करणार महाराज काय मागायला तयार. आता जाग्यावर या मागायला तयार. रुक्मिणी आई साहेब म्हटल्या मीच देऊन येते त्यांना माझ्याकडून काय घेतात का. मग दर मजल करत देऊ घात कोणी रुक्मिणी आई साहेब. महाराजांच्या दारात गेल्यानंतर महाराजांनी आपला हातच जोडला. आई साहेब तुम्ही काय एवढ्या लांब आलात मला बोलवलं असतं तर मी आलो असतो. अहो मी आले तुम्हाला भेटाय मला काहीतरी मागायची इच्छा झाली म्हणून मी आले. महाराज म्हटले माझ्याजवळ काय तुम्हाला द्यायला. माझ्याजवळ काय माझी अशी परिस्थिती मी तुम्हाला काय देणार जे आहे ते द्या. बरं ठीक आहे तुमची इच्छा आहे तर मागा. ऐ रुक्मिणी साहेबांना कोण म्हणतंय तुकाराम महाराज मागा. माझं एकच मागणं आहे महाराज तुम्ही काहीतरी माझ्याकडे मागावं. हे माझं एकच मागणं आहे की तुम्ही काहीतरी मागावं. हे माझं मागणं आहे म्हणून मी पंढरपूर सोडून आहे. महाराज म्हटलं माझं बी एकच मागणं आहे ऐका माझं बी आता आलाय पुन्हा ही काळ तोंड घेऊन पुन्हा आम्हा इथं येऊ. अरे गप वाट माघारी धरली. पंढरपुरामध्ये गेल्यावर देवाच्या बाजूला उभं राहिल्यानंतर देवानं विचारलं माघारी आलात मागितलं का. नाही काय मागितलं हो महाराजांनी. पण काय मागितलं नक्की सांगा. काय मागतात महाराज तुमचं जाणं येणं चालू आहे आमचं ते बी बंद. तुमची वाट तरी चालू आहे आमची वाट सुद्धा बंद झाली. पुन्हा इथं यायचं हे आमचं मागणं आहे. कोणाचं महाराजांचं. नाही इला चालवता महाराज देवालाही वाट वाटायचं. ऐका काहीतरी मागावं ऐका. म्हणून महाराजांच्या मुखातून शब्द बाहेर पडले. अभंगाचं पहिलं चरण हे दान देगा देवा देगा
जागी होते. हे चिदान दे गा देवा तुझा विसरण. काय मागणं आहे महाराजांचं? का हो हे मागणं असेल? मागणे ते तुझ मागो ते तुझ मागो देह भाव तुझ मागो देह भाव तुझ पाया ऐका का हो हे मागणं होतं? त्याचं कारण कृतयुगात कोण होते? कृतयुगात पूर्वी दो प्रल्हाद तेची झाला तेची उत्तम प्रसिद्ध अवतारी तेचे प्रसिद्ध अवतारी. पहिलं कोण होते? प्रल्हाद होते. प्रल्हादानं काय केलं? भजन केलं. बापाला राग आला, पोरग भजन करतंय म्हणून ओकाळत्या त्याला टाकलं. जीव मारायचा प्रयत्न केला तर भजन सोडलं. बरं एवढं भजन केलं, एवढं केलं की देव द्यायला गेले होते. प्रल्हादा बोल तुझी काय इच्छा आहे माग. त्यानं प्रल्हादाने सांगितलं. प्रल्हाद कोण? तेच तू कोण आहे. प्रल्हादाने सांगितलं माझं एकच मागणं आहे, पुन्हा मागण्याची इच्छा होणं हे माझं मागणं आहे. भाषा करते कधी? ज्यावेळी प्रल्हाद होते, पुन्हा अंगद त्रेतायुगात, पुन्हा द्वापार युगात उद्धव झाले, पुन्हा नामदेवराय आणि पुन्हा नामदेवरायाचे जगद्गुरु तुका अवतार नाम याचा. ही परंपरा आहे महाराज. पूर्वीपासून कृतयुग त्रेतायुग द्वापार युग गेलं, पण आयुष्यात देवाला काय मागितलं नाही, फक्त एकच माहिती, हे चिदान. अय हे मागितलं म्हणून तुका झाला शे आणि भजन करा. आपलं मागणं ते नाही हो. तिघजण मंदिरात जायचं जर सोमवारी. कुठं जायचं? जर सोमवारी ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. हो सका सोमवारी देवा तुझ्या दारी आला भक्त देवा संकट निवारी. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय, ओम नमः महादेवाच्या मंदिरात. तिघजण महादेव जरा लवकर कृपा करतो ना. शिव भोळा ते जरा लवकर कृपा करतो म्हणून तिथंच जाते ती माणसं नेहमी. एखाद्याचं लग्न जमत नसलं तरी, मुलबाळ होत नसलं तरी, संपत्ती हवी असेल तरी, आणि ते आपलं लवकर देतं. विचार काय करत? ऐका तो भोळं दैवत आहे ना. तिघजण जायचं. एक जण विचारलं महादेवानं जर कृपा तुझ्यावर केली, जर प्रसन्न झाला तर काय मागशील? त्यानं सांगितलं मी देवाला एकच सांगेन, चिंचेची झाडं 1 कोट आणि प्रत्येक पानाला 100ची नोट. एवढंच. किती झाडं? किती झाडं? 1 कोट प्रत्येक पानाला. दुसऱ्याला विचारलं तू काय मागशील? मी देवाला सांगेन देवा ह्याची सगळी झाडं दुकानात न्यायची, त्याच्या फळ्या करायच्या, कपाट बनवायची, ह्याच्या सगळ्या नोटा कपाटात ठेवायच्या आणि चावी बाजाराकडे द्यायची. दुसरा किती विचार? तिसऱ्याला विचारलं तू काय मागशील? त्यांनी सांगितलं देवाला देवा हे माझं दोघं चुलत होऊ दे, त्याचा वंश बुडावा आणि आहे ते सगळं माझ्या नावावर. माझं बी माझंच आणि भावाचं बी. ऐका हा काय स्वार्थ आहे. ऐका संताचं मागणं एकच होतं, हे चिदान तुझा विसरण. पण देवाच्या दारात जाऊन काय मागावं हे आपल्याला कळावं म्हणून मागितलं. पण देवानं काय दिलं नाही आपल्याला. दिली इंद्रिय हात पाय
देवानं सगळं दिलंय, मागायची काय गरज आहे? हे दिलंय ना आपल्याला. हो, आपल्याला दिलंय, पशुला दिलं नाही. आपल्याला ज्ञान दिलंय की ज्ञान मनुष्य देहेची ज्ञान आहे सच्चिदानंद. बरं हे माणसाला दिलंय, जनावराला पशु काय बापू पुण्य जाणती उत्तम मध्यम. काय एखादा बैल माझ्या संघ आला गोडशेवाडीतून, महाराज झाला की मी येतो कीर्तन. अशा करते काय एखादी मस आली माझ्या बरोबर, महाराज वारगारडाच्या वाडीत दरवर्षी जाता, आम्ही बी येऊ जरा भजन करा. का कळत नाही बैलाला, ते कळत बैलाला कळतं कोणाला? संतांचं जीवन कर्म प्रधान आहे, पशुचं जीवन भोग प्रधान आहे आणि माणसाचं जीवन विचार प्रधान आहे. जर विचार जर चांगला केला तर तुम्ही देवाला मागायची गरज नाही, तुम्ही देव व्हाल. संत देव झाले, देवाच्या दारात गेले, देव पहावायाची तेथे देवाची तेथे देवाची. आधी देव बी कळावा लागतो मागायला. आपल्याला देव बी कळत नाही. सोमवार आला की महादेव, मंगळवार आला की अंबाबाई, बुधवार आला की, गुरुवार आला की दिगंबरा दिगंबरा पाद वल्लभ दिगं. शुक्रवार आला की संतोषी माता की जय. शनिवार आला की शरण शरण हनुमंता. आणि रविवार आला की आपल्याला देव कळलाय का? बरं देव कळला तर मागणं कळलं. भाषा कळते ना? देव कळला तर मागणं. देवच कळत नाही तर मागणार काय? बरं ज्याला मागताय तो देणारा. मसोबाला घर मागितलं एकाने, मसोबाची सेवा केली. मसोबाला म्हणला मला घर दे. मसोबा म्हणला मीच का बोंबलत माळाला पडलो. असं कळतंय का? देव कळावा लागतो. मी गोड नेहमी दृष्टांत सांगत असतो महाराज. कधी कधी विदर्भात एक संत होते, त्यांचं नाव आहे गाडगे बाबा. तुम्ही ऐकलंय का नाही कधी कोणास पण संपून जातो. गाडगे बाबा वारीला जायचे. खूप गोड दृष्टांत व्यवस्थित आहे. माऊलीच्या सोहळ्याबरोबर त्यांची दिंडी जायची महाराज. आणि माऊलीच्या सोहळ्यात भजन वेगळं असायचं आणि गाडगे बाबाच्या दिंडीत भजन वेगळं. माऊलीच्या सोहळ्यातलं भजन ऐका, रोज तुम्ही गाता ती चाल नाही, वेगळे ऐका. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, हो ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, अंतकरणात भाव जागृत होतो महाराज. ह्या चालीनं रोज ही म्हणतोच ना, ज्ञानोबा माऊली माऊली रोजच म्हणतो, पण ही वेगळे. ज्ञानोबाराया माझ्या तुकोबाराया, असं माऊलीच्या सोहळ्यात दिल्लीत भजन असतं. असं रोज भजन करतात. मग करतात का नाही सोहळ्यात? आणि गाडगे बाबाच्या सोहळ्यात भजन वेगळंच त्यांच्या दिल्लीत. गोपाला गोपाला
सगळ्या दिंड्या पुढं माऊलीच्या सोहळ्यातल्या आणि गाडगे बाबाची माग असायची 10 किलोमीटर. एक जणांना विचारलं त्यांचं भजन वेगळं बाबा, तुमचं वेगळं, त्यांच्या दिंड्या एवढ्या पुढं आणि तुमची 10 किलोमीटर माग. गाडगे बाबा म्हणायचे त्या दिंड्या घाण करत असतात, आपण लोटत जायचं, उचलत जायचं. पंढरपूरमध्ये गेले, चंद्रभागेच्या तीरावर गाडगे बाबाचं कीर्तन, लाखो वारकरी समोर बसायचे. ऐका, आलेल्या लोकांना गाडगे बाबा विचारायचे विदर्भातली भाषा, अरे तुम्ही पंढरपुरा कधी आले रे? कालच आले महाराज. आज काय रे? एकादश आहे. मग देवाला जाऊन आले का तुम्ही? हो आले ना बाबा जाऊन. मग तुम्ही देवाचं दर्शन केलं? हा केलं दर्शन. मग तुमचा देव काय करतो रे? काय नाही बाबा, विठीवर उभा आहे. त्याला आंघोळ कोण घालते? पुजारी घालते. त्याला कपडे कोण घालते? पुजारी घालते. त्याला गण कोण लावते? पुजारी लावते. त्याला धोतर कोण घालते? पुजारी घालते. त्याला त्याच्या ढुंगणाला धोतर घालता येत नाही, ते तुम्हाला काय देणार रे? तशा माझी कळती ना पारवडकर, त्याला त्याच्या ढुंगणाला धोतर घालता येत नाही, ते तुम्हाला काय देणार रे? तुम्हाला अजून देवच कळला नाही. त्यांच्या उजव्या बाजूला एक व्यक्ती उभी होती, त्यांच्या खांद्यावर हात गाडगे बाबा. ऐका, अंगावर धोतर आहे, 3 बटनाचा शर्ट आहे, दाढी बिंबीपर्यंत लावून, त्याच्या अंगावर हात त्या व्यक्तीच्या. आणि गाडगे बाबा बोलले, याला देव कळला, तुम्हाला नाही कळला. तुम्हाला देव कळत नाही म्हणून वारी वारी जन्म मारणार ते हारी पडलो, आता देव कळत नाही. याला देव कळला, यानं संसाराची राख रांगोळी केली. दुसऱ्याची मुलं, वर गरीब मुलं, अनाथ मुलं हे सांभाळतो, स्वतःच्या प्रपंचाचा विचार नाही केला. त्या व्यक्तीचं नाव आहे रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील. आज ही जगाच्या नजरेत देव आहे, माणसात देव आहे, विटेवरती नाही. मोको कहा ढूंढे बंदे, मैं तो तेरे पास में हूँ भाई. ना तीरथ में ना अमृत में ना कैलाश में ना मस्जिद में, मोको कहा ढूंढे बंदे, मैं देवा है देवा देव जवळ आहे, पण तो कळू द्या. मी रोज पुण्यतिथीच्याच कीर्तनावर आहे, रोज सांगतो, माय बापे केवळ कास, ओ माय बापे केवळ कास, मागायची गरज. संतांना देव कळला, हे चिदान देगा तुझा विसरण. बरं हे जर दिलं तर तुम्ही काय करणार? काय कराल महाराज? गुण गायना
सर्व जोडे देवा. मला जर हे दान दिलं ना तर मी तुला विसरणार नाही. लक्षात ठेवा, ज्या दिवशी देवाला विसराल ऐका त्या दिवशी तुम्हाला काळाच्या तडाख्यात अडकावं लागेल. लक्षात ठेवा, सोडवणारा तो आहे, चालवणारा तो आहे. चाली हे शरीर. एखादा धनगर असतो, धनगर ऐका, तो काय करतो, मेंढ्या घेऊन कुठं जातो, डोंगराला जातो. दिवसभर संध्याकाळ कुठं माघारी आल्या होत्या, काय कशात असतात त्या मेंढ्या, काय म्हणतात त्याला, वाडगर, वाघर, वाघर असते, जाळी म्हणा. त्या वाघरीत काय मेंढरा असतात बरोबर. सकाळ सोडल्यानंतर कुठं जातो, डोंगराला जातो. ऐका, डोंगराला बरं मालक एवढा हुशार असतो, तो समोर चालतो, पुढे चालतो, अशी काठी पाठी टाकतो ना, असा हात असतो आणि पुढे चालतो. बाकीच्या मेंढ्या त्यांना कळतं मालक आपला. कुणाला कळतं, मेंढराला. कुणाला कळतं, मेंढराला. माघारी येताना सुद्धा मेंढराला कळतं आपला मालक, मालक सोडून जमणार. पण एक त्यात मेंढी हुशार होती, तिने ठरवलं ही माघारी आणलं की इथं वाघऱ्यातल्या जाळ्यात अडकावं लागतंय, ह्याला धडक त्याला धडक. आज डोंगराला गेलं की उड्या मारायच्या, खायचं पडभर, संध्याकाळ माघारी यायचंच नाही. एकीनं ठरवलं आणि मालकानं जशी 6:30 वाजता हाक मारली तसे सगळे मार्गाने आपलं एकमेकाच्या मागं, मालकाच्या मागं वाट धरली. आणि तिनं जी ठरवलं होतं एका मेंढीला, ती झाडाच्या आड दडून बसली. मेंढ्या निघून गेल्या. मालक काय रोज मोजत, त्याला विश्वास आहे, ही माग आल्याशिवाय. कोणाला विश्वास आहे, मालकाला विश्वास आहे. आणि मेंढ्याला सुद्धा आपल्या मालकावर, त्याला सोडून जात, त्याला सोडून, ज्याला विश्वास नव्हता हे आपल्याला त्रास देतंय, कोंडून ठेवतंय. आपण बंधनात अडकायची गरज नाही, बंधनात आपण पाहिजे. काय ऐका, बंधनात मंगळसूत्र पत्नी घालते, कुणाकडून, पतीकडून. तिला बंधन आहे काय, मालकाला विचारल्याशिवाय उंबऱ्यातनं बाहेर पाय टाकता येत. कुणाच्या लग्नाला जाता, कुणाच्या लग्नाला जाता मालकाच्या बंधनात राहिली तर तिचा संसार सुखाचा होतो. भाषा करते ना. पण हे मालक या मेंढीला कळला नाही. मालक याला घेऊन मागायला आणि हे मेंढी दडून बसली. 7 वाजता बरोबर लांडगा आला. काय आला, पण लांडगा आल्यावर काय त्यानं काय गोंजारल्या सुरू का, मरावं लागलं का, मालक सोडला. संतांना माहिती होतं मालक आपला तो आहे किंवा मीच ब्रह्म आहे, मी जो आहे तो तोच आहे, वेगळं. आपण विसरली तया, विसरली तया थोर झाली. हा ऐका, मेंढ्या राखणाऱ्याला एक वाघाचं पिल्लू सापडलं. त्यानं मेंढरात नेलं, त्या वाघरीत सोडलं जाळ्यात. लहान पिल्लू मेंढ्या आपलं वाघाचं त्यात सोडलं. मग जसं मोठं होईल असं ते म्या म्या करायचं. काय करायचं, म्या म्या म्याच करायला लागलं. त्यात संगतीत राहिलं. कुठल्या, मेंढराच्या संगतीत राहिल्यावर काय करेल, आपण कुठल्या संगतीत राहिलं कळलं पाहिजे. मेंढराच्या संगतीत राहिल्यावर काय करणार आपण, त्या वाघाच्या पिलावाने म्या म्या. एक दिवस दुसरा वाघ आला शिकारीला. शिकारीला आल्यानंतर त्यानं विचार केला आता पोटभर खायचं, आता इथं काय मालक यांचा. बरं, आल्यानंतर त्याला ती वाघाचं पिल्लू दिसलं, ती त्याची त्याला भावकी. त्यानं विचार केला ही आपली भावकी सोडून इथं काय करते. मग त्यानं मेंढी न उचलता त्या जाळ्यातून न वडता पहिल्यांदा ती पिल्लू ओढलं. का, ही आपली भावकी आहे. भावकी वाढल्यावर जी इकडून वाजव तिकडून वाजव, जी मारलं ती म्हटलं मारू नका हो, काय तुमचं म्हणणं आहे ते मला कळू द्या, तुम्ही मारताय का. म्हटलं का मारताय, म्हणजे भावकी सोडली, नको त्याच्या नादी लागलाय, नको त्याच्या भावकी सोडून म्हणजे थोबाडलं. अहो मी त्यांचा आहे, मी तुमचा थोडाच आहे. त्याला कळावं म्हणून तळ्याच्या काठावरती नेलं. पाण्याचं तळ होतं. त्याला सांगितलं तू ह्यात बघ, तुझा चेहरा बघ. त्यानं बघितला. आता माझा बघ. बघितल्यानंतर हो तुम्ही तर माझ्यासारखा आहे. अरे मी तुझ्यासारखा नाही, तू माझ्यासारखा आहे. कधी कळलं, संताच्या संगतीत गेलं की कळतं तुम्हीच देव आहे. हरिप्राप्तीची उपाय वासुदेव कळू येईल
विचार येतात. कधी कळतं? संतांच्या संगतीत गेल्यानंतर. संतांच्या संगतीत गेलं की सगळं कळतं. मग तुकोबराने सगळ्या गोष्टीवर पाणी सोडलं आणि संताची संगत मागितली. न लगे मुक्ती आणि संपदा संत संग गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी विडोबा. दान देवी देवा तुझा विसर न व्हावा गुण गाईन आवडी हेची माझी. या अभंगाचा भावार्थ थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केला. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, देवा संताची संगत दे, तुझा विसर होऊ देऊ नको. कारण गर्भवासाचं दुःख सहन करावं लागलं तरी चालेल. कारण काय सांगू गर्भीच्या यातना, ते दुःख जरी सहन करावं लागलं तरी चालेल, पण ते आम्हाला दे. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आमाशी गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. जाता जाता एकच सांगेन, ऐका पारोगडकर मंडळी, या जगामध्ये प्रत्येकाला यावं लागतं, राहावं लागतं. वेळ संपली की जावं लागतं. आमचे गुरुदेव गेले सुभाष महाराज गाडे, मोठी माणसं, पण लगेच जावं लागलं, लवकर जावं लागलं. प्रत्येकाला जावं लागणार आहे गाड्या. फक्त रात्रंदिवस त्याचं भजन करा. प्रत्येकाला बायका पोर आहे, तिथे प्रत्येकाला काका आहे, प्रत्येकाला मामा आहे. आम्ही बी 40 भाव आहे, 40 चुलता आहे. तुम्हाला वर्षाला एक जातोय, काय करू मग? वर्षाला एक जातोय, कुणी ना कुणी तरी जात राहतं. आपला सुद्धा नंबर लागणार आहे. म्हणून जीवनात फक्त त्याला विसरू नका. त्याला विसरला नाही तर तुमच्या जीवनाचं सोनं होईल. त्याचं भजन करा, त्याच्या जवळ जाण्याचा प्रयत्न करा. एकदा त्याला भेटला की तुम्हाला वाटणार नाही त्याला सोडावं. वेशेची मुलगी होती कानोपात्रा, मंदिरात गेली, देवाच्या पायावर डोकं ठेवून जीव दिला. आज पहिलं दर्शन तिचं आहे. भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवारी, भक्त पुंडलिकासाठी उभा राहिला विटेवारी. धनी मला हे भक्ती करून धान्य झाले कानोपात्रेला देवान मंदिरात जागा दिली. भक्ती पाहून भक्तास आला भेटाय श्रीहरी. धनी मला हे ओ विठुरायाची पंढरी. तिथं बघून कसं वाटतंय? आता समाधान वाटतंय ना इथं? ऐ का उठून जेव्हा वाटतंय? समाधान वाटतंय ना? इथं खरा आनंद आहे. लक्षात ठेवा, ज्या दिवशी मनाला आनंद मिळेल त्या दिवशी समजा देवाजवळ आहे. आणि ज्या दिवशी मनाला दुःख होईल त्या दिवशी समजा आपण देवापासून लांब आहे. हा परमार्थ शिका. तुझा ना भरवसा ना माझा भरवसा, जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. असो चूल माती आणि मीठ भाकर, नाम हरीचे मुखी गोड साखर. सोडून दे धनाच्या तुलालसा, हे जग हे कुणाचे सांग भल्या मानसा. कधी लागे कधी लागे कधी लागेल रे वेड्या तुला गोडी अभंगा. बघून घे सावली सुरती आकाशा, पांडुरंगा पांडुरंगा पांडुरंगा. त्याचं भजन करा, त्याच्या भजनात नाचा, तरच सुख आहे. मिरीला कळलं राजाची पोरगी असून फक्त एकच केलं, नाचुंगी 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 ज्ञानेश्वर
वातावरण अप्रतिम. खरं तर आज सिस्टीम सुद्धा एक नंबर लागली हो. त्यांच्याकरता टाळ्या अजून वाजवा. कारण पाहुण्याच्या म्हणून टाळ्या वाजवा म्हणत नाही. सिस्टीमवाली बी लय खुडील असते. त्याला लावा येत नाही, सारख्या शिट्या मारतात. आहे का? आणि पाहुण्याच्या म्हणून नाही, पण वातावरण तयार झालं. कारण ह्या सगळ्या गोष्टी कीर्तनला लागतात. लावणी मृदंग श्रुती टाळ शेव ब्रह्माचा आवडीनं, ह्या सगळ्या गोष्टी असतील तर कीर्तन सांग. सगळ्यांची साथ अगदी सुंदर होती. अगदी श्रोते मंडळी ऐकण्याकरता उत्स्फूर्त होती. कलाकार तरुण मंडळी आहे. मृदंगाचार्य गोड, गायनाचार्य महाराज खूप गोड आहेत, आवाज गोड आहे. साथ करणारी सर्व मंडळी चांगलं. म्हणून मला सुद्धा वाटत होतं नाचावं, बघू पुन्हा कधीतरी नाचू. खूप गोड. कारण आपलं टायमिंग 7 ते 9 आहे. पण माझ्या हातात विना आलाय 7:45. पण तरी सुद्धा 9:15 वाजेपर्यंत आपलं केलं. कारण मला सुद्धा घाट उतरायचा. पण आपलं लवकरात लवकर आपलं म्हणलं आटपावं. तेवढं जेवढं बोलता येईल तेवढं मी बोलण्याचा प्रयत्न केला. नेण्याचे पुरते अधिक ते सरते करून घ्यावे तुमचे विनवित वसे बोललेली करू वेळी वाकुडी उत्तर करा क्षमा अपराध महाराज तुम्ही. झालेली सेवा तुम्हा सर्व ग्रामस्थ मंडळ, महिला मंडळ, तरुण मंडळ, मुंबईकर मंडळ ज्यांच्यातर्फे येणं दरवर्षी येतो ते आमचे दाजी दत्तू क्षीरसागर, त्यांच्यातर्फे ही सेवा असते. कुणातर्फे का असं ना, तुमच्या गावच्या पारायणात आला माणूस विषय मिटला. पण दरवर्षी आल्यानंतर आनंद मिळतो. पण झालेली सेवा सगळ्यांच्या चरणी समर्पित करतो आणि सेवेला पूर्ण. जय विठ्ठल.